हां आपण काय बघितलं आता वायचा पॉवर जर एक्स स्क्वेअर असेल, वायचा पॉवर मायनस एक्स स्क्वेअर असेल, एक्स स्क्वेअर असेल तो वाढत पुढे वरती, मायनस असेल तर पुढे वाढत, आणि रूट एक्स असेल तर या साईडला, मायनस रूट एक्स असेल तर या साईडला, बरोबर की नाही? हे झालेलं आपलं. आता आपण काय बघणार आहोत, जर माझा पॉवर मध्ये व्हॅरिएशन झालं, जसं की एक्स स्क्वेअर झाला, एक्स क्यूब झाला, एक्स फोर झाला, असं काही झालं, त्यासाठी आपण टेबल बनवून ठेवलं. बघा वाय इक्वल काय एक्स स्क्वेअर असेल, जर एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली, एक्स स्क्वेअर किती होईल 0, वाय किती झाला 0. तसंच 1 2 3 टाकलं, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, जे एक्स स्क्वेअर आहे तेच वाय बनणार आहे, म्हणून ते ऍज इट इज लिहिलं. सिमिलरली एक्स वाय इक्वल काय एक्स क्यूब आहे, 0 0 1 2 3 4 क्यूब करायचा आहे, 0 1 8 27, आणि वाय ऍज इट इज असं बनणार आहे. 0 0 1 1 आणि 2 2 4 पॉवर केला तर या व्हॅल्यू भेटला. त्याच्यामध्ये काय केलं, ड्रॉप केलं. 0 ला 0, 1 ला 1, 1 ला 1 मी तर 10 ठेवलाय कारण की आपलं व्हॅल्यू खूप मोठं चाललं ना, तर 1 येता. 1 झाल्यानंतर किती 2 असताना किती झालं तुमचं 4, 2 असताना किती झालं तुमचा 4 इथं आला. नंतर 3 असताना किती झाला 9, किती झाला इथं आला. मी लाईनला काय केलं, मी ड्रॉप केलं. कोणासाठी भेटलं मला, y is directly proportional to the x square. Similarly मी जेव्हा 0 फुट केला, कोणासाठी x क्यूब साठी होतो, जेव्हा 0 फुट चा 0 1 ला 1 आणि 2 ला किती आता 8, 2 ला किती आला 8, 3 ला किती 27 निघाला, मग ही लाईन ड्रॉ केली. तर कोणासाठी भेटलं मला, y is directly proportional to the x square. Similarly जेव्हा मी x ची व्हॅल्यू काय टाकली, x ची व्हॅल्यू 0 0, y ची व्हॅल्यू 1 आणि 2 ची व्हॅल्यू असताना किती झाली 16, 2 ची व्हॅल्यू असताना किती झाली 16 झाली, नंतर किती 81. म्हणजे काय लक्षात आलं, जर माझा पॉवर वाढत गेलो 2 3 4 झाला, पॉवर काय झाला इनक्रीज झाला, x चा पॉवर काय झाला इनक्रीज झाला, तर जो आहे तो ग्राफ पुढे शिकवायला लागला टुवर्ड्स द y axis. Power of a x increases shifted towards the y axis, shifted towards the y axis. काय डाऊट आहे, shifted towards the y axis. आणि तुम्हाला इथे याचा एक्झॅक्टली रेप्लिका इकडे मारणार आहे, याचा एक्झॅक्टली रेप्लिका या साइड मारणार, आणि जर मी मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब मायनस एक्स फोर तर काय होणार, फक्त तो वळा खाली आणि तो टुवर्ड्स द y axis शिफ्ट होणार. लॉजिक क्लियर आहे. कोणता झाला माझा एक्स स्क्वेअर झाला, आता माझा एक्स प्लस. सिमिलरली जर माझा y चा पॉवर काय झाला 1 रूट एक्स दुसरा घेतो y बरोबर काय क्यूब रूट एक्स, दोनच होतं क्यूब रूट एक्स. बघ दिसतं का वर तेवढा पाठ, एक्स रूट एक्स आणि काय वाय. सिमिलरली इथं पण घेऊन टाकू एक्स क्यूब रूट एक्स आणि वाय. चला मी काय मी स्टँडर्ड घेऊन टाकतो जेणेकरून रूट एक्स मांडलं पाहिजे. मला 0 आहे, नंतर किती 1 आहे, नंतर किती 4 आहे, नंतर किती आहे तुम्ही 9, म्हणजे 0 चा किती 0 1 2 3, म्हणजे किती 0 1 2 आणि किती झाला 3. त्याचा क्यूब रूट वाला घ्यायचा, म्हणजे काय केलं मी 0 1 घेतला 9 घेतला सॉरी 8 घेतला 8 घेतला आणि 27, तर किती होऊन जाईल 0 होऊन जाईल 1 होऊन जाईल 2 होऊन जाईल आणि 3 होऊन जाईल. 0 1 2 3. त्याचा जर मी ग्राफ प्लॉट करायचं तर इथं सुरू करताना 10 20 30 असं करणार, आणि एक्स मध्ये मी वाय मध्ये 1 2 3 असं करणार. ठीक आहे, वाय मध्ये 1 2 3. हा बघा मी काय म्हटलं, पहिल्या साठी रूट एक्स साठी जेव्हा 0 होता तेव्हा किती 0, जेव्हा 0 होता तेव्हा 0, जेव्हा 1 होता x ची व्हॅल्यू 1 तर y ची व्हॅल्यू किती 1, x ची व्हॅल्यू 1 तर y ची व्हॅल्यू 1. इथं कुठेतरी x ची व्हॅल्यू 4 होती तेव्हा y ची व्हॅल्यू किती झाली तुमची 2, x ची व्हॅल्यू 4 म्हणजे मिडलच्या जवळपास येतं, तेव्हा किती म्हटलं त्यांनी x ची व्हॅल्यू 4 होती तेव्हा y ची व्हॅल्यू किती झाली 2, x ची व्हॅल्यू 4 होती तेव्हा y ची व्हॅल्यू झाली 2. x ची व्हॅल्यू 9 होती तेव्हा y ची व्हॅल्यू किती 3, x ची व्हॅल्यू 9 तेव्हा y ची व्हॅल्यू किती. जर मी जर लाईन ड्रॉ केली या पद्धतीने आणि एक्झॅक्टली रेप्लिका याचा खाली मारणार आहे, एक्झॅक्टली रेप्लिका कुठे येणार आहे खाली येणार आहे. हे कोणसाठी आलं माझं y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय रूट एक्स. बरोबर. आता आपण क्यूब रूट एक्स साठी ड्रॉ करू. बघ जेव्हा 1 0 होता तेव्हा 0च होता, जेव्हा 1 होता तेव्हा 1च होता. ठीक आहे 1च होता.
त्याच्यानंतर किती 8 होता तेव्हा किती होता 2 होता, जेव्हा 8 होता तेव्हा किती होता तुमचा 8 होता 2 होता, बरोबर की नाही. 8 ला किती झाला तुमचा 2. त्याच्यानंतर काय झालं 27 होता तेव्हा किती होता 3 होता, 27 म्हणजे इथं आणि त्याच्यावर किती 3. लॉजिक कळलं. म्हणजे या पद्धतीने ग्राफ ड्रॉ केला, बरोबर की नाही. आणि मग मला सांगा y इज इक्वल काय डायरेक्ट ऑप्शन काय काय लक्षात आलं तुम्हाला. जेव्हा मी काय करत गेलो स्क्वेअर रूट वाढत गेलो ना, स्क्वेअर रूट वाढत गेलो तर पुढे शिकवायला एक्स कडे चाललं. when root increases, square root increases, then shifted towards x. मी जर असं जरी बोललो असतो म्हणजे ही स्टेटमेंट व्हॅलिड केलं असतं 1/2 मोठा का 1/3 मोठा आहे, 1/2 मोठा आहे, 1/2 मोठा आहे, 1/3 1/2 झाला, 1 झाला तर म्हणजे सरळ आहे. बघा ना मी असं म्हटलं 3 ग्राफ काढून देतो दाखवतो तुम्हाला. मी जर काढलं रूट वाला आहे, रूट एक्स वाला आहे, ग्राफ असं म्हणतो पण y इज डायरेक्टली म्हणतो काय रूट एक्स हा ग्राफ म्हणतो. जर मी म्हटलं असतं y इज इक्वल टू x तर सरळ लाईन बनला असता. y इज इक्वल टू पॉवर किती झाला तुमचा x ना, पॉवर काय झाला तुमचा x 1/2 त्याचा पॉवर किती 1 आणि मी म्हटलं अजून काय x स्क्वेअर केला, काय केलं मी x स्क्वेअर केला तर ग्राफ असं म्हणलं y इज डायरेक्टली इक्वल टू x. हे लॉजिक कळलं का. शिफ्ट होतोय तर त्या साइडलाच होतोय. जसं जसं माझा पावर वाढतं तसं माझा पावर पण शिकवायला ग्राफ शिकवायला वाय ऍक्सिस काढायचं. फक्त व्यवस्थित ग्राफचा फ्लो माझा फ्लो आहे तो एक्स एक्सप्रेस क्लिअर फ्लो पुन्हा आपण म्हणता येईल का म्हणलं when root increases then the shifted towards the x axis. काय डाऊट आहे समजलं. अजून दुसरा जर माझा ग्राफ असाच मग y इज इक्वल टू काय x स्क्वेअर प्लस 4 y इज इक्वल टू काय y इज इक्वल टू काय x स्क्वेअर माइनस 3 y इज इक्वल टू काय रूट x प्लस 2 y इज इक्वल टू काय रूट x माइनस 3 माइनस 2 असं काय त्याचं मला ग्राफ काढायचं. त्याचं मला काय ग्राफ काढायचं. आता माइनस 3 प्लस 3 काय दाखवतो y इंटरसेप्ट दाखवतोय. प्लस 3 y3 काय दाखवतोय y इंटरसेप्ट. y इज काय असतं y इज काय असतं mx प्लस c. तसं इथं काय ना y इज काय mx स्क्वेअर प्लस c. कळलं का mx. इथं c ची इंटरसेप्ट किती 0 आहे म्हणून इथं काय झालं नाही ना x स्क्वेअर प्लस c आला नाही का बरं काय इथं किती 0 पण आता इथं काय आला प्लस 2 आणि मायनस 2 आला. आता मला सांग पॉझिटिव्ह आलं ना तो वाढ कुठं वरती पण कुठून कट करतोय तो कुठून कट करतोय 4 पासून ना पॉझिटिव्ह पासून 4 पासून तो ग्राफ कसा येणार आहे असा. लॉजिक कळलं का. हां इथं किती झालं तुमचा 4 आणि काय y इक्वल डायरेक्टली यूज करतो x स्क्वेअर डाऊट आहे समजलं. आता इथं मायनस वाला येतो मायनस आणि तो वाढ कुठं राहील खाली आणि पुढे इंटरसेप्ट करेल खालच्या साईड बरोबर की नाही. तो वाडा खाली आणि इंटरसेप्ट कुठं मारतोय तो मायनस म्हणजे लॉजिक कळालं का. का बरं असा तो वाडा झाला कारण मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असा तर इथून असा जर हेच इक्वेशन असं म्हणलं असतं y इज इक्वल टू काय x स्क्वेअर मायनस 3 तर ग्राफ कसा म्हणला असता तुमचा इथून म्हणला असता पण असं तो वाडा केला असता. इथे किती x स्क्वेअर किती 3 x स्क्वेअर किती मायनस y स्क्वेअर किती काय डाऊट आहे y वर किती कट करतो मायनस 3 हा करतो मायनस प्लस 3 पण कुठं कट केलं पाहिजे त्यांनी लॉजिक कळालं. चल यासाठी आता काय y इक्वल काय रूट x तो वाडा कुठं करणार आहे या साईडला करणार आहे आणि कुठं कट केलं पाहिजे प्लस 2 ला इथं कट करणार आहे आणि तो वाडा कुठं याचं कसं होणार आहे तो वाडा त्या साईडला पण मायनस 2 इथं किती आहे कळलं का. जर असा असतो तर मग y इज इक्वल टू काय मायनस रूट x प्लस 2 तर तो वाडा पुढे या साईडला आणि कुठून कट केला असता प्लस 2 पासून कट मारला असता. इथे किती डाऊट आहे. आणि ह्याच्या पुढचा याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे जर आपल्याजवळ क्वाड्रॅटिक इक्वेशन असतील अशी x स्क्वेअर प्लस 4x मायनस 3 असं असेल तर तुम्हाला याचे काय म्हणतात पॅराबोला म्हणतात. आपण साठी पॅराबोला साठीच असतं
याच्यावर आपण फॅक्टर्स पाडले 4 - 3 जे आपण आतापर्यंत आपण कुठे गेले फक्त R0 लिहिलं ना आपण. हा जो कट मारतो ना त्याचे कॉम्पोनंट्स आपल्याला देणार आहे. हा जो कट मारले नाही इथं जे कॉम्पोनंट मारले ते इथं कसे सिमेट्रिकल आहे ना, म्हणजे इकडे +2 असेल तर या साईडला -2 असेल. हा ग्राफ असं बनला. पण जेव्हा मी क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतोय तेव्हा मला काय येणार आहे, त्याचा कुठं कट करणार +4 ला तर दुसरा कुठं कट करेल, म्हणजे असं कंपल्सरी नाही, दोन्ही साईडला सेमच फ्लो करतो. कळलं का? y ऍक्सिस मध्ये काही इंटरसेक्ट करणार. ठीक आहे.